मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आणि हाणामारी, पोलीसही जखमी। एकेकाला घरात घुसून मारून टाकेन, नारायण राणेंची पोलिसांसमोरच मवियाच्या नेत्यांना धमकी। राणेंची भाषा आक्रमक, धमकी दिली असेल असं वाटत नाही, फडणवीसांकडून सारवासारव। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक, येत्या रविवारी गेटवे ऑफ इंडियावर धडक, शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारो आंदोलन। पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी, अजित पवार गट उद्या राज्यभर मूक आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारमध्ये हालचाली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक। फडणवीस आणि अजित पवारांसह नौदल अधिकारीही उपस्थित राहणार। पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघंही बेपत्ता। पुतळ्याच्या कामाशी संबंध नसल्याचा चेतन पाटील यांचा दावा। राज ठाकरेंनी बदलापूरमध्ये घेतली मनसैनिकांची भेट, आंदोलनकर्त्यांशी साधला संवाद। स्थानिक पोलिसांशीही राज ठाकरेंची फोनवरून चर्चा। जनतेच्या पैशांवर सरकारची उधळपट्टी, काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेल्या मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांसाठी नव्याने टेंडर। सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी, येत्या 15 दिवसात घोषणा, बच्चू कडू यांची माहिती। संभाजीराजे छत्रपती, राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा सुरू। नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह, भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष। बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना उच्च न्यायालयाचा दिलासा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अविनाश भोसले यांना जामीन। 2022 मध्ये भोसले यांना झालेली सीबीआयकडून अटक। रायगड जिल्ह्यामध्ये दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 5,500 कोटींची गुंतवणूक, 6,000 एकर जागेवर मोठं बंदर उभारणार। समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, तात्पुरती सिमेंटची मलमपट्टी महिन्याभरात उखडली, सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपली। म्हाडाच्या मुंबईतल्या घरांच्या किमतीमध्ये मोठी कपात, खासगी विकासकाकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा।